आडवाटांवर चालायची सवय लागली की खेडोपाडी आणि कोरीव मंदिरे भेटतात. त्यावरील शिल्पकाम स्थापत्य आपलं थक्क करून सोडते. पुण्यश्लोक अहिल्यानगर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर समूह असंच आपल्याला भेटतं. अद्याप दुर्लक्षित असे स्थळ स्थापत्य व शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी आवर्जून पाहावे असे आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांना भेटी देत असतो व स्थापत्य व शिल्पकलेच्या दृष्टीने त्या मंदिरांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. याच अनुषंगाने आपण आज आलो आहोत पुण्यश्लोक अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या प्रवरा संगम या ठिकाणी गोदावरी व प्रवरा या नद्यांचा संगम होतो. अकोला तालुक्यातील रतनगड येथे उगम पावणारी प्रवरा नदी येथे गोदावरीला मिळते. भारतीय संस्कृतीत नद्यांचा संगम जिथे होतो त्या ठिकाणाला धार्मिक महत्त्व असल्याने या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, संगमेश्वर व रामेश्वर हे प्राचीन मंदिरे सर्वांना परिचित आहेत. यातील श्री रामेश्वर महादेव मंदिर व परिसरातील एका उपेक्षित अशा शिवमंदिराची आपण मागील व्हिडिओत माहिती घेतली आहे. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आज आपण अद्भुत शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कार असलेल्या सिद्धेश्वर मंदिराची ओळख करून घेणार आहोत. या मंदिराच्या बाह्य भागावरील शिल्पकला देहभान हरपून पाहावी अशी आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरं तर सिद्धेश्वर मंदिर हा 3 मंदिरांचा समूह आहे. सर्व बाजूंनी तटबंदी असलेल्या पूर्वेकडील मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस असून प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे. मंदिराची रचना पेशवेकालीन नागर शैलीची असून मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला श्री हरिविष्णूचे व डाव्या बाजूला देवीचे अशी अजून 2 मंदिरे आहेत. हे तिन्ही मंदिरे शिल्पसमृद्ध असून पुरातत्व विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक स्मारक म्हणून घोषित केलेले आहेत. सिद्धेश्वर मंदिर समूहातील मुख्य शिवमंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमाडपंथी शैलीची आहे, ज्याला आपण शुष्क सांधी असे म्हणतो. मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे. नंदी मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. मंदिराच्या बाजूस ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यामध्ये देवकोष्टकात गजलक्ष्मी व श्री गणेश यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत. तर मंदिराच्या समोरील बाजूस अतिशय देखणी अशी दशावतार पट्टिका कोरलेली आहे. श्री हरिविष्णूचे मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार व कल्की अवतार असे 10 अवतार इथे आपणास पाहावयास मिळतात. आपण शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात भीमाचे गर्भहरण ही कथा ऐकलेली असते. आधीच कथा सिद्धेश्वर मंदिरात शिल्परूपात आपल्याला पाहावयास मिळते. ही महाभारतातील कथा आहे. अरण्यक पर्वात द्रौपदीच्या हट्टापायी कुबेराच्या सौरशी सरोवरातली सुगंधित कमळे आणायला भीम जातो. तेथे भीमाला कुबेराच्या यक्षांशी लढावे लागू नये म्हणून काळजीपोटी हनुमान वृद्ध वानराचे रूप धारण करतात व भीमाचा मार्ग अडवतात. तसेच आपली शेपटी उचलता येत नाही हे सांगून त्याला शेपटी उचलून बाजूला ठेवायला सांगतात. पण हनुमानाची शेपटी उचलू न शकल्याने शेवटी भीमाचे गर्भहरण होते व हनुमान मूळ रूपात प्रकट होऊन आपले देदीप्यमान रूप त्याला दाखवतात व यक्षांच्या संकटाविषयी सावध करतात. अशी ही सुंदर कथा आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूच्या भिंतीवर एक शिल्पपट कोरलेला आहे. डाव्या बाजूस राजा याच मंदिराचे दर्शन घेताना तर उजव्या बाजूस द्रौपदी स्वयंवराचे सुरेख शिल्प आहे. या व्यतिरिक्त बाळकृष्णाची गोकुळातील प्रसंग, कृष्णाच्या गोपिका सोपांच्या लीला, अर्जुनाचे गर्भहरण, भीमाचे गर्भहरण, अशोकवनातील हनुमान सीता दर्शन भेट तसेच काही अनोखी शिल्पे आहेत. इथल्या पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा, टाळ, मृदुंग
मंदिरात आधी वाद्य वाजवताना, केस संभार करताना आणि विणा वाजवताना कोरलेला आहे. मंदिरासमोर देखणं नंदी आपलं लक्ष वेधून घेतो. नंदीच्या पाठीवरील सुबक नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. मुख्य मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनवलेले असून नंदी मंडप, सभा मंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस द्वारपाल आपल्या नजरेस पडतात. मंदिराच्या सभा मंडपातील वितानावर कृष्णाच्या विविध रासलीला कोरलेल्या दिसतात. मंदिराचे गर्भगृह प्रशस्त असून गर्भगृहात दक्षिणोत्तर असे शिवलिंग स्थापित आहे. सिद्धेश्वर मंदिर समूहातील मुख्य शिव मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीहरी विष्णूचे मंदिर आहे. हे मंदिर मुख्य शिव मंदिरापेक्षा आकाराने लहान असून या मंदिराची रचना सभामंडप व गाभारा अशी आहे. विष्णू मंदिरासमोर थोड्या अंतरावर श्रीहरी विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची मनुष्य रूपातील हात जोडून बसलेल्या अवस्थेतील मूर्ती आपल्याला दिसते. मंदिराच्या बाह्य भागावर 8 दिशांचे पालक असलेल्या अष्टदिक्पालांच्या दुर्मिळ व सुबक अशा मूर्ती आहेत. प्रदक्षिणाक्रमाने पश्चिम दिशेचा स्वामी वरुण, त्याचे वाहन हत्ती सोबत आहे. वरुणाचा पाश आणि त्याची गदा सुद्धा यात कोरलेली आहे. आग्नेय दिशेचा स्वामी अग्नी असून इथे त्याचे वाहन एडका दाखवलेला आहे. दक्षिण दिशेचा स्वामी यम असून त्याचे वाहन रेडा आहे. निवृत्त दिशेचा स्वामी निवृत्ती हा नेहमीच क्रूर दाखवलेला असतो. याचे प्रमुख शस्त्र खडक असून याने हातात शत्रूचे कापलेले मुंडके पकडलेले आहे. वायव्य दिशेचा स्वामी वायू हातात ध्वज घेऊन उभा आहे. त्याचे वाहन बहुधा बैल आहे. पूर्व दिशेचा स्वामी देवराज इंद्र त्याचे ऐरावत हत्तीसह उभा आहे. ईशान्य दिशेचा स्वामी ईशान हा जे त्रिशूल, डमरू, कमंडलू आणि नाग धारण करून वाहन नंदीसह उभा आहे. उत्तर दिशेचा स्वामी कुबेर त्याचे वाहन मकरासह उभा आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की अष्टदिक्पालांपैकी अग्नी, वरुण व कुबेर यांची विविध पुराणांमध्ये वेगवेगळी वाहने व आयुध दिलेली आहेत. त्यामुळे इतर मंदिरांवर आपण पाहिलेल्या अष्टदिक्पालांच्या आयुधांमध्ये इथे आपल्याला बदल दिसू शकतो. गाभाऱ्यात मध्यवर्ती जागी त्रिविक्रम विष्णूची काळ्या दगडातील सुंदर मूर्ती आहे.
या मंदिरावर कोरलेल्या अप्रतिम शिल्पांमुळे या वास्तूचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने हे मंदिर राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. सिद्धेश्वर मंदिर समूहातील मुख्य शिवमंदिराच्या डाव्या बाजूला शक्तीचे म्हणजे देवीचे मंदिर आहे. हे मंदिर आकाराने मुख्य शिवमंदिरापेक्षा लहान असून या मंदिराची रचना सभामंडप व गाभारा अशी आहे. मंदिराचा कळस हत्ती व गुलाब पुष्पांच्या कलाकुसरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. देवी मंदिराची रचना उजव्या बाजूला असणाऱ्या विष्णू मंदिरासारखीच असून बाह्य भिंतीवर अष्टमातृकांच्या सुबक अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. देवी चामुंडेची मूर्ती हाती शस्त्र धारण करून असुराचा नाश करत आहे. देवी वाराही इथे आपल्या वराह या वाहनावर आरूढ आहे. हत्ती हे वाहन असलेली देवी इंद्राणी इथे आपल्याला दिसते, तर देवी वैष्णवी तिच्या गरुड या वाहनावर इथे आपल्याला आरूढ दिसते आहे. मातृकांमधील एक माहेश्वरी हाती त्रिशूल, डमरू, खडग ही शास्त्र धारण केलेली नंदीवर आरूढ आहे. हाती कमंडलू धारण केलेली देवी कौमारीची मूर्ती आहे. देवीने एका हातात बीजपुरत धारण केले आहे, जे नवनिर्माणाचे मांगल्याचे प्रतीक आहे. देवी महालक्ष्मी ही कमळावर बसलेली आहे. देवी नारसिंह इथे आपल्या सिंह या वाहनावर आरूढ आहे. अशा वैविध्यपूर्ण व सुबक मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. मंदिराच्या गर्भगृहात देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज आसनस्थ मूर्ती आहे. या मंदिरात इथंही असंख्य शिल्पे असून सर्व शिल्पांची माहिती येथे देणे शक्य नसल्याने काही महत्त्वाच्या शिल्पांचा येथे थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धेश्वर मंदिरातील हे सर्व अद्भुत शिल्पसौंदर्य एकदा तरी प्रत्येकाने वेळ काढून पाहायलाच हवे. इतके सुबक कोरीवकाम असलेली अलीकडच्या काळातील मंदिरे तशी फारशी पाहण्यात नाहीत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर यासारख्या मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार याच काळात झाला आहे, तरी तिथे असे कोरीवकाम बघायला मिळत नाही म्हणायला नाशिकमधील नारोशंकर आणि सुंदर नारायण अशी मंदिरे बरीच देखणी आहेत, पण तिथे मूर्तिकाम कमीच. एकंदरीत हे मंदिर बघणे हा एक सुंदर अनुभव आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.